पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव भगवान की जय। काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चला, दाने कापे हात, नावडे तेविशी मात, कथी चावटीचे बोल, ही गक्षीर मिथ्या फोल। नवजाती पाय, तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे मनी नाही, नये आकार ते काही। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये जे लोक अतिशय कृपण आहेत, कंजूस आहेत, तर अशा लोकांचं त्या ठिकाणी वर्णन करत आहेत। ठीक आहे। तर व्यवहारामध्ये आपल्याला दोन प्रकारचे लोक पाहायला मिळतात। काही लोक उदार असतात, दातृत्ववान असतात, आणि काही लोक हे कंजूस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यालाच कृपण असं म्हटलं गेलेलं आहे। तर आजच्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी जे कृपण आहेत, कंजूस आहेत, तर कंजूस माणसाचं त्या ठिकाणी वर्णन करत आहेत। बघा, कोणतंही पुण्य त्या ठिकाणी करायचं असेल, काहीही दान पुण्य करायचं असेल, तर त्याच्यासाठी अंतरंगातून उदारता असणं अतिशय महत्वाचं आहे की नाही? आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच आपल्यावरती होणारे जे संस्कार आहेत, तर ते कसे आहेत याच्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात, है की नाही? घरामध्ये जर परंपरेने कंजूसपणा चालत आला असेल, तर तो परंपरेने पुढे चालत असतो, है की नाही? व्यवहारामध्ये असंही पाहायला मिळतं। आणि म्हणून काही जर पुण्य आपल्याला करायचं असेल, तर त्याच्यासाठी उदारता आपल्या अंगी असणं अतिशय महत्वाचं आहे। बघा, काही लोक एवढे कंजूस असतात की तुकोबाराय म्हणतात, दाने कापे हात, नावडे तेविशी मात। कृपण मनुष्य जो आहे, एखाद्या वेळीला तुकोबाराय म्हणतात तो उदार झालाच, तर दान करते वेळी त्याचा हात हा थरथर 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 कापायला लागतो। काय आहे की नाही? बघा, याच्यावर एक दृष्टांत, अतिशय सुंदर दृष्टांत आहे। तर एक व्यक्ती होता की जो कधीच कोणाला एक रुपया सुद्धा कोणालाही दान देत नसायचा। काय, कधी त्याने आयुष्यामध्ये एक पैसा कोणाला दान केला नाही। आणि मग परिस्थिती अशी आहे की तो आपल्या जवळचा पैसा खर्च होईल म्हणून कुठे तीर्थयात्रेला जायचं नाही,
कुठे लोक असतील त्या लोकांमध्ये सुद्धा जायचा नाही. कारण त्याला भीती वाटायची की एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि कोणी जर म्हटलं की काही दान करा तर. एकदा असं झालं की तो एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेला आणि मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे असंच चालू होतं. लोक दान पुण्याचे बोलत होते. कोणी म्हणायचं आम्ही 5 रुपये दिले, कोणी म्हणायचं 11 रुपये दिले. मग लोकांनी हा एवढा कंजूस होता, पण तो कंजूस व्यक्तीचं नाव ठेवलं दानचंद. काय नाव ठेवलं? दानचंद. आणि मग काय झालं की सर्व लोक बोलू लागले. मग कोणीतरी म्हटलं, अहो दानचंदजी, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. आता दानचंदच्या खिशामध्ये होता एक धेला. जुन्या काळातलं चलन होतं की नाही, तर खिशामध्ये होता. त्याने तो खिशातला एक धेला काढला आणि काढल्यानंतर हातामध्ये घेतला. तो कोणी म्हणू लागलं, अहो बोला तुमचं काय बोला. तो ना आता एवढे लोक देऊ राहिले तर मी दिलंच पाहिजे असं थोडीच काही आहे. नाही अहो काहीतरी बोला. मग लोक बोलूच लागले. मग याने आपल्या खिशातून एक धेला काढला आणि काढल्यानंतर असा हातामध्ये पक्काच घट्ट धरला. आता हातामध्ये घट्ट धरला, बराच वेळ झाला, हाताला घाम आला. काय आला? घाम आला. घाम आल्यानंतर थोड्या वेळाने आता द्यायचा, तर तेवढ्यात त्याने असा हात उघडला. आता हाताला ते बराच वेळचा पकडलेला असल्यामुळे काय आला होता? घाम आला होता. तो म्हणू लागला, अरे बाबा, मला सोडून जाण्याची तुझी इच्छा दिसत नाही म्हणून तू रडत आहेस. पुन्हा तो डबल मूठ बांधली ना आपल्या खिशात ठेवून दिला. काय म्हटले, बाबा अरे तुला सुद्धा मला सोडा वाटत, रडू राहिला तू, पूर्ण हात ओला झाला. दिला खिशात ठेवून. आला घरी. तिथून घरी आला. मग घरी बायको म्हणाली, का हो? अहो म्हटले, आपल्या घरापासून जास्त नाही 10-12 किलोमीटरवर गंगाजी आहे. तुम्ही कोणत्या तीर्थक्षेत्राला जात नाही, कुठेच जात नाही, कमीत कमी गंगेवरती तर जा, एखाद्या वेळेस स्नान पुण्य करून या. तो म्हणाला, आता बायकोनं बऱ्याच वेळा आपल्याला म्हटलं कधीतरी गंगेवर जा, मग आज आपण गंगेवर जाऊ. मग त्याने विचार केला, आता 12 किलोमीटरपर्यंत काय आहे? गंगा आहे. मग 12 किलोमीटर जायचंय तर मग कसं जायचं? जर रिक्षा करून जातो तर रिक्षेला पैसे द्यावे लागतात. निघाला पायीच. काय पायी निघाला, 2 घंट्यात तिथं पोहोचला. गंगेवर गेला. पाहतो तर ज्या ठिकाणी ज्या घाटावरती लोकांची गर्दी राहते त्या घाटावर तो गेला. कारण त्याला वाटलं इकडं जर एखादा मागणारा भेटला तर त्याला काही ना काही द्यावं लागल, आहे की नाही. आणि मग अशा घाटावर गेला की ज्या ठिकाणी मुर्दे जाळले जातात. काय अहो काशीला जर तुम्ही गेले तर काशीला कोणता घाट आहे? मणिकर्णिका नावाचा घाट आहे. तर त्या घाटावर काय म्हणले? तोच मणिकर्णिका घाट त्याला म्हणतात. तर त्या घाटावरती आजही तुम्ही गेले तर तिथे काय जाळल्या जातात? प्रेत जाळले जातात. आणि मग त्याने विचार केला की अशा घाटावर जायचं जिथं कोणी, आणि मग जिथं प्रेत आधी जाळले जातात अशा घाटावर गेला. तिथं काही लोक दररोज थोडीच येत असतात. स्मशानात दररोज येतात का? एखाद्या वेळेस कोणाच्या घरचं मेलं गेलं वगैरे तर येतात. आणि पाहिलं कोणीच नाही तर लगेच कपडे काढले, गंगेत गेला, डुबकी मारली. भगवंताला हसू आलं. भगवंत म्हणाले, किती कंजूस माणूस आहे हा, की याला वाटलं की थोडं काही दान करावं लागेल म्हणून इकडं या घाटावर येऊन स्नान करतो.
याने डुबकी मारली आणि भगवंताने ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवंत आले. यजमान की जय हो, यजमान की जय हो. याने मागे वळून पाहिलं, म्हटले आला बापा हो बाबा काय. आणि त्या ब्राह्मणाला पाहिल्यानंतर म्हटले यजमान. तो लगेच स्नान वगैरे करून गडबडीत कपडे गिपडे घालायला लागला. याला वाटलं काहीतरी मागलं आपल्याला. म्हटले यजमान, अहो त्या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळचे स्नान करता. अरे म्हटले मी स्नानाला आलो तर इथं कोणीच नव्हतं, तू कस काय आला. नाही म्हटले मी तिकडं लोकांतामध्ये मला आवडत नाही आणि म्हणून मी याच स्मशान घाटावर राहणारा साधू आहे असं. मग म्हटले तेव्हा तर नव्हता. नाही म्हटले मी आलो आता. म्हटले तुमच्यासारखे काही यजमान येतात, आमची 12 महिन्याची सोय करून जातात. किती? कोणी 12 महिन्याची जेवायची सोय करून देतं, कोणी 6 महिन्याची करून देतं, कोणी 1 महिन्याची सोय करून देतं. हा म्हणाला 1 दिवसाची बी मी करणार, महिना तर लांबच राहिला. 1 दिवसाची नाही 1 वेळची बी होणार. मग म्हटले आता तर, म्हटले मग जाऊ द्या, तुमच्या मनात जे काही असेल ते द्या बाबा. हा म्हणाला नाही म्हटले आपण कधी काही देत नसतो. तर भगवंताला हसू येऊ लागलं की हा किती कृपण आहे, किती कंजूस आहे. आणि मग त्यावेळी भगवंतानेच त्याची परीक्षा घेतली. अहो म्हटले काही ना काही 1 पैसा का होईना दान द्या. तो म्हटलाय तुला दान देतो रे बाबा, पण आता ते नगदी भेटणार. ते दान तुला उधारीत 1 पैसा दान दिलं म्हणून समज. कसं दिलं? उधारीत. म्हटले बर काय हरकत नाही. म्हटले तू आमच्या घरी ये आणि घरी येऊन 1 पैसा तुझा घेऊन जा. पहा आता कंजूस लोक कसे असतात. आता इथून पुढं पहा. आता असं म्हटल्यानंतर स्नान झालं, सर्व झालं, पुन्हा पायीच निघाला घराकडे यायला. आता घराकडे 2-2.5 घंट्यानंतर घरी नेमका दारात पोचला. घरात गेला, पाणी गिनी पेलं की भगवंत आलेच. यजमान की जय हो, यजमान की जय हो. काय बायको आली घरातून बाहेर. विचारलं कोण आहे? ब्राह्मण देवता. म्हटले आमच्या यजमानाचं हे घर आहे, त्यांनी आम्हाला 1 पैसा त्या ठिकाणी दान म्हणून उधारीत दिला होता, तो घेण्यासाठी घरी बोलवलं होतं. म्हटले बर. बायको घरात आली. म्हटले का हो तुम्ही कोणाला तरी 1 पैसा दान देण्याचं कबूल केलं? हो म्हटले केलं होतं, पण त्याला बाहेर जाऊन सांग की यजमानाची तब्येत थोडी खराब आहे, 2-3 दिवसांनी तुम्ही या. काय असं म्हटल्यानंतर का भगवंतच ते भगवंत म्हणाले अरे देवा, यजमानाची तब्येत खराब आहे, जोपर्यंत माझ्या यजमानाची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. काय म्हटले लगेच आणा, जेवायची व्यवस्था करा, शिदा आटा जे असेल ते द्या, मी करून खातो. आता याने विचार केला की हे 2-3 दिवस जाणार नाही. लगेच बायकोला सांगितलं, म्हटले बाहेर जा, बाहेर जाऊन त्याला सांग की यजमान जो होता तो यजमान आता स्वर्गवासी झाला. काय झाला? बायको आली डोळ्याला पदर लावत आणि डोळे चोळू लागली. आता तिला खोटं नाटक करणंच होतं नवऱ्यानं सांगितलं. डोळ्याला पदर लावत म्हटले महाराज जी आपका यजमान तो अभी स्वर्गलोक में चले गए, भगवान को प्राप्त हो गए, प्यारे हो गए. असं म्हटल्यानंतर का यजमान म्हणाला, आता तो ब्राह्मण म्हणाला अरे राम 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 राम, ऐसा है तो मैं 13 दिन तक यहाँ से हिलूंगा ही नहीं. काय जब तक जोपर्यंत माझ्या यजमानाची पूर्ण विधी ही पूर्ण होत नाही
तोपर्यंत मी इथून हलणार नाही. लगेच भगवंताने गावात दौंडीच वाजवली. अरे यजमान, दानचंद गेला, दानचंद गेला, दानचंद गेला. काय अहो सगळे लोक जमा झाले. पण हा दानचंद एवढा हुशार, याने इतका पक्का श्वास दाबून धरला होता की सर्व, आता लोकांनी जशी तयारी करतात तशी तयारी केली. सगळं लगे याची तिरडीवर याला ठेवलं. रामनाम सत्य, रामनाम सत्य, आणला स्मशानात, सरणावर टेकवला. आता भगवंताला वाटलं की बाबा याच्यासारखा कंजूस आजपर्यंत पाहिला आहे का नाही. आणि असं पाहिल्यानंतर भगवंताने त्याला सरणावर ठेवलेलं पाहिलं. भगवंत म्हणे, थांबा थांबा, रडू नका, मी यजमानाच्या कानामध्ये काही मंत्र म्हणणार आहे. आणि मग सर्व शांत झाले. आणि मग भगवंताने हळूच त्याच्या कानाजवळ आपलं तोंड नेलं आणि भगवंत म्हणतात, आया हूँ वैकुंठ से तुमहित नाता जोड. की अरे बाबा, मी वैकुंठावरून आलोय. कोण? साक्षात भगवान आहे, देव आहे, तुझ्या संगे संबंध जोडण्यासाठी आलोय. याने पडल्या पडल्या विचार केला. म्हटले आपल्याला भेटायला कोण आलं? साक्षात देव आले. आणि मग देवाचं दर्शन आपण केलं. लगेच पडल्या पडल्या सरणावर डोळे उघडले आणि पाहतो तर पुढे ब्राह्मणच उभा आहे. लगेच डोळे पक्के बंद केले. काय? भगवंत म्हणाले, बाबा म्हणली इतका कंजूस माणूस आजपर्यंत कृपण एवढा पाहला नाही. मग शेवटी भगवंत त्याला म्हणतात, अरे बाबा, आया हूँ वैकुंठ से तुमहित नाता जोड. अरे तुझ्या सोबत संबंध जोडण्यासाठी मी आलोय. भगवंत म्हणतात, मागले हूँ कुछ वरदान कछु. अरे मला काहीतरी त्या ठिकाणी वरदान तू मागून घे. असं म्हटल्यानंतर तो दानचंद देवाला एकच वाक्य बोलला. म्हटले काय? आता काहीतरी उद्धाराचं मागायला पाहिजे की नाही. तर त्या दानचंदाच्या मुखातून निघालं की ढेला दिने छोड. काय म्हटले? एकच मागणं आहे की जो मी तुला दान देण्याचं, एक पैसा देण्याचं कबूल केलं होतं तेवढा सोडून दे. भगवंत म्हणाले सोडलं. सोडलं म्हणले की आत्ता अडकन उठून बसला. काय? जे सांगायचं तात्पर्य की कृपण जगामध्ये पाहायला मिळतात, पण एवढे याला महाकृपण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महाकंजूस. तेच तुकोबराय म्हणतात, दाने कापे हात. दानाने काय कापतो? हात. हातातून रुपया सुटत नाही. बाबा एक दृष्टांत देतात जीवनात घडलेला त्यांच्या. तिकडे सांगतात की काशीवरून एकदा कुठून तरी इकडे त्यांना महाराष्ट्रामध्ये परत यायचं होतं. मग परत यायचं होतं तर पूर्वी काय आता एवढे पैसे नसायचे. आणि मग 2 रुपये त्या ठिकाणी काय पडायला लागले, प्रवासाच्या तिकिटासाठी कमी पडू लागले. आता तुम्ही, मला वाटतं 2 रुपयाची नोट होती ना, आहे का नाही? आपण 1 रुपयाची 2 रुपयाची नोट होती. तर मग एका गावामध्ये होते. तर त्या गावात लोकांना विचारलं की बाबा आम्हाला आता प्रवास करायचा आहे, तर 2 रुपये आमच्या तिकिटासाठी कमी पडतात. आणि मग 2 रुपयाची काही व्यवस्था होईल का, असं चर्चा चालू होती. मग लोकांनी सांगितलं, म्हटले गावातले सर्वात श्रीमंत शेठ तिकडे माडीवरती राहतात, त्यांच्याकडे जर तुम्ही गेले तर ते तुमची 2 रुपयाची पूर्तता करून देतील. असं आहे का? बरं. मग गेले. मग सर्व शेठजीनं आदर सत्कार केला, या बसा, चहा पाणी घ्या वगैरे वगैरे. आणि मग
सांगितलं, म्हटले येण्यामागचं कारण काय? हो म्हटले, आम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचंय, तर प्रवासामध्ये 2 रुपयाची कमी आहे, तर तुम्ही जर 2 रुपये दिले तर आम्हाला आमचा प्रवास होऊन जाईल, तिकीट होऊन जातील. मग असं म्हटल्यानंतर तो म्हणाला काय हरकत नाही. मग जवळपास गेला तो घरामध्ये, घरातून 2 रुपयाची नोट काढून आणली. मग 2 रुपयाची नोट काढून आणली, अशी धरली बोटामध्ये. कशी धरली? अशी बोटामध्ये धरली. आता बाबाला खास सांगतात, बाबानं अशी नोट धरली तर असा 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 हातच त्याचा हालत होता. आता आम्ही बराच वेळ झाला ती नोट कधी खाली पडती याची वाटच पाहत होतो. काय ती नोट हातातून सटकेच ना. शेवटी कशी बशी असे हात हालू पडली. काय तो म्हणे महाराज, माझ्या आयुष्यातले पहिल्यांदा मी 2 रुपये तुम्हाला दिले, पण ते 2 रुपये सांभाळून ठेवा. काय? अरे म्हटले सांभाळून ठेवायसाठी म्हटले सुटतच नाही तो हातातून. ही तुझी नोट घे, तुलाच घे तिकडं. काय? अरे राग, आता जुना स्वभाव तुम्हाला माहिती, कडक काम होतं. काय म्हटले तुझे 2 रुपये एक तर देऊ राहिला आणि ती बी सांभाळून ठेवायला सांगू राहिलं, तुलाच ठेव. काय म्हणजे याला म्हणतात महाकृपण, महाकंजूस आहे का नाही. तर तुकोबरा तेच म्हणतात, दाने कापे हात नावडे तेविशी मात. की जो कृपण मनुष्य आहे, तर असा व्यक्ती एखाद्या वेळेस उदार झाला तर दान करते वेळी त्याचे हात त्या ठिकाणी कापतात. आणि पुढे तुकोबराय म्हणतात, कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल. त्याला जी वस्तू द्यायची तर ती वस्तू त्याच्या हातातून सुटत नाही. दान धर्म करा असं कोणी जर त्याला त्या ठिकाणी सांगितलं तरी ते त्याला आवडत, त्याच्या मनात ते रुचत नाही. ऐक नाही. पुढे तुकोबराय म्हणतात की अथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल. असा जो मनुष्य आहे, तो मनुष्य पहिली गोष्ट हरिकथेला कधी जात नाही, आणि गेलाच तर त्या ठिकाणी शांत बसत नाही. रिकाम्याच गप्पा त्या ठिकाणी हाणत बसतो. जे बोलायचं नाही ते बोलत राहतो, चावटीप्रमाणे भाषण करतो, आणि तेच त्याचे भाषण दुधामध्ये हिंग टाकल्याप्रमाणे वाईट आणि व्यर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे दुधात जर हिंग टाकला तर काय होतं, ते दूध काही कामी राहत नाही. तसं हा कधी नवत त्या ठिकाणी जर कुठे चांगल्या कार्यामध्ये गेला तर तिथेही याचं जे काही वचन असतात, याचं बोलणं असतं, हे कसं असतं, चावटप्रमाणे बोलणं असतं, जे कोणालाही आवडत नाही. पुढे म्हणतात महाराज, नवजाती पाय तीर्था म्हणे वेचू काय. हा जो व्यक्ती आहे कंजूस असल्यामुळे, कृपण असल्यामुळे कधी तीर्थयात्रेला त्याचे पाय जात नाहीत, म्हणजे कधीच तो तीर्थयात्रा करत नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबा हो, जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत तीर्थयात्रा करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत म्हणतात तोपर्यंत तीर्थयात्रा करा. आता म्हातारपणात करून जमल का? वय झालं 85 वर्ष, म्हटले चला आता आम्ही चाललो केदारनाथला, बद्रीनाथला,
इकडं तिकडं, चला रामेश्वराला, चला इकडं तिकडं, आहे का नाही? जमल का? नाही, कारण आता शरीरामध्ये बलच राहिलं नाही. महाराज म्हणतात हा कृपण असल्यामुळे, कंजूस असल्यामुळे कधी तीर्थयात्रेलाही सुद्धा जात नाही. पैसे इकडं तिकडं व्यर्थ रिकामे खर्च करल, पण तीर्थयात्रा करल का? नाही. आणि मग तेच महाराज म्हणतात, कदाचित तुम्ही तीर्थयात्रेला का जात नाही असं जर कोणी त्याला विचारलं तर तो लोकांना सांगतो आमच्याजवळ पैसेच नाही म्हणतो. आता घरात किती पैसे असले पण तो म्हणतो आमच्याजवळ पैसेच नाही, यावर्षी जाऊ द्या, मग पुढच्या वर्षी जाऊ. असं होतं की नाही? कारण पैसेच नाही. अहो नाही पैसे, लाडक्या बहिणीचे का होईना तुम्हाला अधिकाराने येतात की नाही? तेवढे जरी वाचवले तेवढ्यात यात्रा होते आपली, पण म्हणतात पैसेच नाहीत. तर तुकोबाराय म्हणतात असे जे लोक आहेत तर हे विनाकारणचा पैसा खर्च करतात, परंतु सत्कार्यामध्ये कधी खर्च करत नाही. त्यांच्या मनाला वाटतं की आपण इकडे तिकडे तीर्थयात्रेमध्ये विनाकारण पैसा कशासाठी खर्च करायचा, असे ते त्या ठिकाणी म्हणत असतात. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मनी नाही, नये आकाराते काही. तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या मनात जी गोष्ट नसते ती त्याच्या हातून कधीच घडत नाही. अहो ज्याला कधी दान पुण्य करण्याची अंतकरणातूनच इच्छा नसते तर त्याच्या हातून ते घडेल का? नाही. आणि म्हणून असं सांगतात की परशुरामाने सहस्त्रबाहूच्या सहस्त्रभुजा आपल्या खड्गाच्या द्वारे, परशुच्या द्वारे काय केल्या होत्या? कापल्या होत्या, है की नाही? मग सहस्त्रबाहू कापणं म्हणजेच काय? तर ज्ञानरूपी खड्गाच्या द्वारे लोभरूपी सहस्त्रबाहूला कापणे. मग या हाताने ज्यावेळेस लोभ आपल्या अंतकरणातून निवृत्त होतो, काही कंजूसपणा राहत नाही, मग उदारतेनं माणूस काय करतो? दान करतो, है की नाही? म्हणून दान करणं हेच खड्ग आहे. आपल्या हाताचं काय काम आहे? हाताने या काळामध्ये जे तुम्ही दान कराल, तुमच्या जीवनामध्ये पैसा किती कमवला तो सोबत येणार आहे का? नाही. अहो आता 2 दिवसापूर्वी अजित पवार गेले, आता त्यांच्याकडे पैसे कमी होते का? पण कसं मरण झालं काय? मग किती पैसा असेल, करोडो अब्जो रुपये तुमच्याकडे असतील, सोबत येतं का काही? काहीही सोबत येणार नाही. मग सोबत काय येईल? की तुम्ही केलेले जे काही सत्कार्य आहे, तुमच्या हातून घडलेले जे पुण्याचे कार्य आहेत तेच तुमच्या सोबत येतील, है की नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण जीवनामध्ये जे उत्तम कार्य केले तर तेच कीर्ती रूपाने आपल्या पाठीमागे राहत असतात. म्हणून म्हटलेलं आहे कुणीतरी, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपण जरी मेलो तरी आपलं कोणीतरी आठवण केली पाहिजे, असं कार्य करून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की असे जे कृपण आहेत तर कृपण आपण राहू नये. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान. ओम नमः